नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 4 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कान्हाला फोनवरती अशी काहीतरी माहिती कळते जे ऐकून तर कान्हाला धक्काच बसतो. इकडे तेजस्विनी सखी जिथे झोपलेली असते ते पाहते तर तिथे सखी नसून सखीने तिथून पळून जाताना पांघरुणाच्या खाली उशा ठेवलेल्या असतात, जेणेकरून तेजस्विनीला असं वाटावं की ती झोपलेली आहे. परंतु इकडे बाहेर तर कान्हा आता सखीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो सखीला म्हणतो, काय प्रॉब्लेम काय झाला आहे? तर सखी म्हणते आईस्क्रीम खायचा मूड झाला आहे. तर कान्हाला तर हे ऐकून आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो आत्ता. इकडे तेजस्विनीला कळतं की सखीची गाडीसुद्धा बाहेर नाही आहे. याचाच अर्थ ती असा विचार करते की म्हणजे सखी तिची गाडी घेऊन गेली आहे. ती एकटीच गेली आहे की कोणासोबत गेली असेल हे मात्र तेजस्विनीला काही कळत नाही. इकडे बाहेर आल्यानंतर सखी कान्हाला सांगते की तू जाऊन आईस्क्रीम घेऊन ये. तेवढ्यातच कान्हाला तेजस्विनीचा फोन येतो आणि ती विचारते सखी कुठे आहे? तर कान्हा म्हणतो त्या आहे तिथे. तर लगेच तेजस्विनी त्याला म्हणते पुढच्या 15 मिनिटांच्या आत सखी मला इथे हवी आहे माझ्यासमोर, कळलं का? असं ती रागातच कान्हाला म्हणते. कान्हा जेव्हा सखीकडे परत येतो त्यावेळी तर तिथे सखी पण नसते आणि तिची गाडी पण नसते. तुम्हाला काय वाटतं आता सखी कान्हाला सोडून कुठे गेली असेल? आता कान्हा सखीला लवकरात लवकर शोधून 15 मिनिटांच्या आत सरकारच्या पुढे उभा करू शकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.